बोलत बसलेला आहोत. आणखी नाही. हे त्याचं पृथक्कन करणे, मी आणि खरा मी कोण आणि मी नसलेल्या आत्मा आणि अनात्मा हे दोन्ही एकत्र आल्यामुळे अन्योन्याचा झालेला आहे. म्हणजे आत्म्याला अनात्मा, अनात्म्याला आत्मा अशी आमची सगळ्यांची परिस्थिती समजूत झाली आहे. ओके. मग त्याकरता ज्ञान काय करते? आत्मा अनात्म विवेकी ज्ञानम रोज निर्मलम. निर्मल ज्ञान, शुद्ध ज्ञान किंवा आत्मा अनात्म विवेकाने होतं. म्हणजे आत्मा कोण, अनात्मा कोण? तो शोध आता कुठे शोध घ्यायचा? तुमच्यामध्येच घ्यायचा. आत्मा म्हणजे आत्मा म्हणजे कोणी पुष्कळ तऱ्हेचे अर्थ समजतात लोक. आत्मा म्हणजे काहीतरी एक वस्तू आहे, ती प्रकाशासारखी वस्तू आहे, प्रकाश आहे किंवा नाद आहे किंवा एक अंगुष्ठ मात्र असं म्हटलं म्हणजे आपल्या पोटा एवढा आहे असं. प्रादेश मात्र म्हणजे एक विटभर आहे असं कोणी म्हणतात. समजली म्हणजे पुष्कळ कल्पना केलेल्या आहेत आत्मेच्या बद्दल, पण तसे सगळे त्या काल्पनिक आहेत. कारण आत्मा ह्या शब्दात त्या गोष्टी कोणत्याही नाही. आत्मा म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःला शोध घ्या. तुम्ही कोण आहात असं विचार केला परत विचार शोधा. मी नाव आहे आपण तो अगोदर नाव सांगतो. मी कोण आहे म्हटलं लगेच नाव सांगतो. पण नाव म्हणजे तू दुसऱ्याने ठेवलेलं नाव आहे. तुझं तू काय तू शरीराबरोबर आले नाही, तुझे नाव काय तू होऊ शकत नाही असं तर मग तू निरसन केलं. मग तू काय म्हणू लागला? ज्या शरीराला नाव आहे ते शरीर मी आहे म्हणू लागला. शरीर तू नव्हे. कारण काय, तू अनेक शरीर घेत आलास. तर ह्या शरीरात तू आहे म्हणून हे शरीराला तू म्हणतो. आणि अनेक शरीरात जसं एक प्रवासी असतो, कुठल्या गावातून तो हिंडत असतो, प्रवास करीत असतो. ते कुठे जातो त्या गावात माझेच गाव म्हणतो तो. तो गाव असतं का तो? नाही. तसं कुठे कोणत्या शरीराला मग त्याला मीच तो दे. कुत्र्यामध्ये गेला तो कुत्रा मी म्हणावं लागला. मांजरामध्ये मांजर म्हणून आला. त्या माणसामध्ये मी माणूस आहे म्हणून आला. अमुक म्हणून कोणत्या देह म्हणजे अनेक देह तू धरत आलास. देह धरणारा तू आहे तर देह तू आहे. म्हणजे तू देह नव्हे. मग इंद्रिय नत्वम देहो, इंद्रिय डोळे वगैरे आहेत ते तिथून नाहीच. काय कारण काय? डोळे जातात तो राहतो. डोळे तो असला डोळ्याबरोबर तो मेलाच पाहिजे. तसं काय झालं नाही. तू राहिला आहेस, डोळे गेले, कान गेले, डोळे गेले वगैरे आहेत की नाही. म्हणजे कधी सांगायचं तुला इंद्रिय तू नव्हे. नत्वम देहो न इंद्रियाणी. मग राहिलं काय? मन राहील. काय आमच्यामध्ये वस्तू फार थोड्या आहेत. फार ज्ञान नाही. आमच्याजवळ काय वस्तू आहे त्याची परीक्षण केलं जर झालं तर कामच होते. तसं काहीच नाही. पुष्कळ जायचं समजायचं समजतो. काय नाही. तुमच्याजवळ एक काय काय आहे? शरीर एक आहे, इंद्रिय आहे, मन आहे. त्यापेक्षा काही नाही. हो की नाही? मग तो लागला मी मन आहे. मनही तू नाहीस बाबा. मी माझे मन तुझ्या अर्थी. माझे मन फार वाईट आहे. ओके. माझे मन ऐकत नाही वगैरे म्हणतो की नाही. आणि मी आणि माझे हे केव्हाही निराळे असलीच पाहिजे. उदाहरणार्थ मला कुत्रा म्हणाला, तू कुत्रा होशील काय? नाही. मी आणि माझे हे निराळे राहिले पाहिजे. त्याकरता देह नव्हे, इंद्रिय नव्हे आणि मनही नव्हे आणि बुद्धी वगैरे मनाचीच रूप आहेत. तसं काही नाही. तक्कन पंचक आहे त्याला कोणत्या एक संकल्प करताना त्याला मन म्हणतात, निश्चय करताना बुद्धी म्हणतात वगैरे वगैरे. अज्ञान दडापान अहंकार म्हणतात. ते एक मनच आहे. म्हणजे मनही तू नव्हे किंवा बुद्धी वगैरे काही नाही. मग कोण आहेस असा एक प्रश्न येतो की नाही. तो विचार लागला काय हो नवीन नाही कोणते सांगतो आहे कोणी सांगा की आहे ते काय सांगतात नाही हे सांगू लागला. हो की नाही. मग ते म्हणतात वा तू नव्हे तू नाहीस. हे सगळे वस्तू बाजूला काढ आणि जे नाही तो तू आहेस. न त्वम देहो नेंद्रियाणे न प्राणो न मनो न मती. तू काय नव्हेच का नाही. हे विकार येतात. हे विकार पावतात. ते विकार पावतो. किती विकार पावतो. बाल्य यौवन आणि वृद्धाप्य किती ओळखता येतो काय? ओळखता येतं मला येतो. शरीराला एक म्हातारा माणूस आहे तो युवक असताना किंवा काही असताना मग त्याची रूप कसं असते ना आता कोण काय झालेलं आहे. म्हणजे किती विद्रूप झालं की
जे विकारी आहे आणि म्हणजे त्याला आधारभूत वस्तू जी आहे ती विकारी नाही. म्हणजे बाल्य, यौवन आणि तारुण्य तिन्ही अवस्थेमध्ये वस्तीचा अनुभव घेत जो राहिलेला आहे, सारखा राहिलेला आहे, तो काही निराळा होत नाही. तो काही शरीराप्रमाणे तो विकार पावत नाही. तो लहान असतो, लहान मुलाच्या मध्ये अस्तित्व जे मूल जो आहे तो लहान असतो. शरीर वाढल्या मोठा झाल्यावर तो अनुभव मोठा होतो आणि वृद्ध किंवा म्हातारा झाल्यावर तो अनुभव क्षीण होत फार कमी होतो. असं काय आहे काय? अनुभव पहा. तुमचा अनुभव जो आहे मूलभूत अनुभव आहे, अधिष्ठान म्हणजे आधारभूत स्वतःच मी आपण म्हणून कोणी आहो की नाही. मग त्याच्यामध्ये विकार नाहीत. तुम्ही तुमचं आठवण घ्या. तुम्हाला तुमचं समजू लागल्याबरोबर इथपर्यंत आयुष्य तुमचा गेलेला आहे. त्या इतक्याच वर्षात 15-20 कोणाचे 20 वर्ष गेले, 35 गेले, 40 गेले, 50 गेले, कोण 70-80 गेले असं गेलं. पण तितक्या वर्षामध्ये काही काळी इतका विकार झालाय काय? त्यात नको. तुमच्या अनुभवाला काही आहे तसं राहिलेलं आहे की नाही. मग असं जे अधिष्ठान आहे मग ते तुझं स्वरूप आहे. ते कसं आहे आता हा विषय चाललेला आहे. तू कसा आहेस? अधिष्ठान आहेस, आधारभूत आहेस, मग ह्या वस्तूपेक्षा निराळा आहेस. विकारित्वात, विनाशित्वात, दृश्यत्वाच्या घटो यथा म्हणतात. ते घटाप्रमाणे आहे. का नव्हे तू म्हटलं तर घटदृष्टा घटात गुण म्हणतात. घट पाहणारा तो घट का होऊ शकत नाही. तसं तो पाहतो ज्या अर्थी. मग पाहणार निराळ आणि दिसायचं निराळ. पण हे दिसतं पण तू पाहणार निराळ असलाच पाहिजे. तू दृष्टा आहे, त्याची हे काही शरीर काही नाही. म्हणजे 3 कारणाने ते तू नाही आपण हे करेल. कारण काय माझे म्हणतोस म्हणून नाही, तू बघतोस म्हणून नाही, हो की नाही. आणि हे म्हणून दाखवतो इवन तू हे म्हणून दाखवतो म्हणून तू नाही. विकारित्वात, विनाशित्वात, दृश्यत्वाचे घटो यथा. म्हणजे हे प्रत्येकाचा अनुभव आहेच आहे. हे आता तुम्ही मीडिया आहे असं तुम्ही सांगता. तुमचा अनुभव तुमच्या अनुभवात ते आहे काय विचार. तुम्ही स्वस्थ बसलाय समजा. मी म्हणून आपण कोण आहो त्या अनुभवात सिंहासारखा आकार आहे काय सांगा. एक डोक्यासारखा एक वर आणि एक हे आणि पाय दोन खाली. तुमच्या अनुभवात आहे काय? हे नाही होत काय नाही. म्हणजे केवलम ज्ञानमूर्ती केवळ अनुभव मात्र आहे. दुसरं काय त्याच्यात काहीही नाही. मी सांगितलं हेतू काय म्हणजे विशुद्धम केवलम ज्ञानम निरीशेषम निरंजनम विवेकम परमानंदम तत्वमसी अद्वयम परम. देव तू आत्मा आहे निर्विकारी आणि विकार असल्यावर नाशही नसतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. नाश म्हणजे विकाराची शेवटची अवस्था हो की नाही. कोणी म्हणू लागला तू शाश्वत आहेस, तू अमर आहेस, तू असं तुम्ही सांगता. हे कशावर हो अगदी प्रत्यक्ष सांगतो. बरोबर. तुमचा अनुभव काडीत काही कमी होत नाही. मग संपूर्ण कमी होईल. नाश संपूर्ण कमी होणार की नाही. कसं संपूर्ण कमी होईल. नाश पावणे शक्य नाही. अगोदर विकार पावला पाहिजे नंतर नाश की नाही. विकारात जे पावत नाही ते नाश पावणे अशक्य गोष्ट आहे. त्याकरता तू शाश्वत आहेस हो की नाही. अमर आहेस, निर्विकारी आहेस आणि तो प्रत्येकाचा अनुभव तसा आहेच. मला मरण नाही असं प्रत्येकाला वाटतं की नाही. किती म्हातारा होऊ दे, किती वय होऊ दे, रोग होऊ दे, काय होऊ दे, पण त्याचा अनुभव काय असतो. मी काय मरत नाही सांगतो. मी शेवटपर्यंत राहणार आहे असंच वाटत असतं की नाही. कोणी म्हणू लागा कोणी आता फार रोग झालेला आहे ते नेलेलं बरं असं कोणी म्हटलं त्याचं काय सुद्धा त्याला हिंद त्रास होतो की नाही. म्हणजे मरण हे नको कशी वाटतं काय कोणत्या करता मरण तुम्हाला नाही म्हणून तुम्ही अमर आहात. तसंच आहे. तुम्ही म्हातारा नाही. शरीर म्हातारा झाले तुम्ही म्हातारा झाला नाही म्हणून म्हातारा म्हटलं राग येतो की नाही. कोणी म्हणाला तो म्हातारा खरोखर झालाय म्हातारा. पण म्हाताऱ्याला म्हातारा म्हटलं राग येतो. का राग येतो. तो म्हातारा नाही म्हणून. म्हातारा असतं हो बरं झालं बाबा मी आता म्हातारा आहे खरं आहे. तो बोलतो आनंद म्हणला असता. तसं होतो काय नाही. म्हणजे तुमचा अनुभव जो आहे सत्य त्याला सत्य म्हणतात. केवळ अनुभव म्हणून
तो विकार पावत नाही, जरा नाही, मरण नाही, जन्म नाही, असं जे सत्स्वरूप मी आहे, सत्य आहे. हे सत्य म्हणजे तिन्ही काळी अबाधित राहणार जी राहणारी वस्तू आहे सत्य. सत म्हणा, सत्य म्हणा. तिन्ही काळी अबाधित, कमी जास्त होत नाही, विकार पावत नाही, अशी वस्तू जगात कुठे आहे काय असं तुम्ही शोध केला तर कुठेही नाही. जग सुद्धा एक एक काळी ते नाश होऊ जातो, सूर्य चंद्र सुद्धा ते नाश होत पाहतात. जग सगळे नाशवंत आहे. मग मग शाश्वत नाहीच काय आहे एक वस्तू म्हणतात, तेच सत्य म्हणजे तेच, त्याला आधारभूत. नाशवंताला सुद्धा आधार लागतो. एक चित्र आहे. नाशवंताचे अस्तित्व आम्हाला आमच्या डोळ्यात दिसायला शाश्वताचा आधार लागतो. तसं म्हणजे प्रत्येकाला अस्तित्व जे नामरूपात्मक जे आहे ते प्रत्येक वस्तूला एक आधारभूत सत्य आहे, म्हणून ते सगळं आम्हाला दिसते. असत्याचा भास होणे सुद्धा सत्याचा आधार लागतो. ते सत्यच तुम्ही आहात. सत म्हणजे चित, आनंद, हे 3 लक्षणं आम्ही इकडे तुमचे म्हणून आत्म्याची किंवा तुमची जी लक्षणं आहेत ते सत लक्षण तुम्हाला आता लक्षात आले असेल. सत म्हणजे अज, अजर, अमर, निर्विकार, शाश्वत, अशा तऱ्हेचे जे पुस्तक तुम्ही सांगितलेले आहे तुम्ही आहात कशावरून? तुमच्या अनुभव प्रमाणावरून, तर काय नाही. त्याला काय आधार हो? काही दुसऱ्याचा आधार चालत नाही म्हणतात. अनुभवाचा विषय असल्यामुळे मग बाहेरचे आधार कसे चालतील? त्याला अनुभूती किंवा अनुभव हाच आधार आहे. तो प्रत्येकाचा अनुभव बघितला की नाही तुम्ही हो म्हणणार. आणि बुद्धी तुम्ही विचार करू लागला ते तुम्हाला अशक्य वाटणार. ते तुम्ही काय सांगतो पुढे असं वाटणार. बरोबर पाहता ते सत्य आहे. अनुभव प्रत्येकाला अनुभूती आहे, स्वयंसिद्ध आहे. प्रत्येक असं वाटतं की नाही मला माझ्यामध्ये काही बदल झाले नाही, माझ्या समोर हे जातात काळ, हे आमच्या काळ असं निघून जातो म्हणलं की नाही. दिवस गेला, मास गेला, वर्ष गेला, इसवी गेला, 19 श्राद्ध गेले, 61 एक एक तुमच्या ह्याच्याप्रमाणे सरकतात. तुम्ही आहे तसा आहे की नाही. बघा तुमचं लिहिता ना, इसवीत लिहिता अगोदर, मग डिसेंबर 22 सारखे दुसऱ्या सुरुवात करताय आणि परत मग हे केलं की परत तुम्ही किती किती वेळा ते बदलत आलात, पुष्कळ वेळा बदलत आला हो की नाही. मग तुमच्यामध्ये काय बदल झालाय काय? म्हणजे काळ बदलतो पण तुम्ही बदलत नाही. काळाचा परिणाम तुमच्यावर नाही, तुमच्यावर तुम्ही, तुमच्यामध्ये विकार नाही, तुम्हाला मरण नाही. तुम्ही अजय, अजर, अमर, शाश्वत आणि अधिष्ठान आणि एक आहे तसं आहे, जैसे तैसे. रामदास स्वामींनी काय सांगितलेलं आहे? वरचेवर आत्म्याचे लक्षण म्हणजे जैसे तैसे, आहे तसं राहणार. गांधीमध्ये इथला गिरो सिद्धेश्वर म्हणतात गांधीमध्ये. एक अशी जी वस्तू आहे, आत्मवस्तू आहे, ते अनुभव प्रत्येकाला अनुभव आहे, स्वयंसिद्ध आहे, कोणी सांगून वगैरे आले नाही. प्रत्येकाला स्वयंस्फूर्तपणे तुम्हाला हे असं वाटतं की काय काही विचार करू किंवा दुसऱ्या विचार करू असं वाटतंय. काय नाही, ते मुळात असल्यामुळे ते तुम्हाला मुळापासूनच असं वाटत असतंय. म्हणजे मला म्हातारपणा नाही, मला मरण नाही, मी ह्याचा शरीर काय झालं सुद्धा मी त्याचा काही संबंध नाही. समजलं की नाही. एकंदर सारांश एक सत लक्षण होता सांगितलं झालं की त्या विवरणावरून तुम्ही सद्रूप आत्मा आहात, नेहमी आहात. मग काय आम्हाला त्याचा अनुभव येत नाही? अनुभव आहेच आहे म्हणतात. अनुभव येणे हे दुसऱ्याचा अनुभव येत असतो. तुम्ही बाकीच्या वस्तूप्रमाणे आत्म्याचा अनुभव घेत जातो हे तिथे चुकतं म्हणतात. स्वतःचा अनुभव स्वतः दुसरा होऊन कसं येईल? तुम्ही आहात हे त्याचा अनुभव, दुसरं काही नाही. आहे ते प्रतीती आहे प्रत्येकाला, आहेच आहे की मग दुसरं काय पाहायचं काय आहे? स्वतः असल्यावर मग स्वतःला पाहणार कोण? मग तुम्ही म्हणू लागला आत्म्याने पाहणार आहे, पण तू पाहायला दिसायला पाहिजे. ओके, 2 वस्तू झाले, आत्मा आणि तू पाहणार. मग पाहणार तू कोण? आता कुठे झालं की नाही. मग तूच आत्मा पाहणार कसं कुठे राहतो? की पाहणे नाही, पाहणार नाही, कुठे नाही, स्वयंसिद्ध आहेच आहे. ही जी भरभक्कम तुमच्यामध्ये जो निश्चय जो अनुभव आहेच आहे याच्यावर सिद्धांत आम्ही काढतो. काय तू सद्रूप आहे, सत्यरूप आहे, शाश्वत आहे, अशा तऱ्हेचे निश्चय प्रत्येक साधारण सहकार्य केल्या पाहिजे. मग दुसरे लक्षण सांगतात चित्त म्हणून.
हे तुम्हाला वाटतं मी आहेच आहे आहेच आहे तर वाटतंय झालेलं आहे हे आतून जसं दिवा सारखं पेटत राहिलं असतो ते निवांत म्हणजे वारा त्या ठिकाणी ठेवलेला दिव्याप्रमाणे तुमच्या प्रत्येकामध्ये हा प्रशांत अस्तित्वाचं एक सहज स्फुरण आहे हो की नाही? हे कसं आहे जाणून आहे म्हणतात सच्चित लक्षण त्याचं आहे कारण काय मी आहे हे तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्हाला ते अस्तित्वाचं ज्ञान तुम्हाला किंवा तो अनुभव आल्यामुळे मूळ अनुभव असल्यामुळे सांगितला पण चित्त लक्षण दुसरे लक्षण हे आहे तू सत आहे चित्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद आहे साधक बोलू लागला राघव तुम्ही म्हटला सत्य आम्हाला कबूल झाला नेहमी आम्हाला वाटत असतं म्हणजे मी कोण निराळा कोणतरी आहे स्वतःला समाधान दुसऱ्या संबंध नसताना स्वतःचे स्वतःचा संस्थेचं समाधान आहे ते प्रत्येकाला आहेच आहे स्वतः असताना काय काम नसताना काय हे नसताना स्वतःला बरंच वाटत असतो की राहावं म्हणतो जिवंत राहावं म्हणतो असं म्हणतो की नाही आणखी राहावं म्हणजे म्हणजे ते किती प्रिय आहे तुम्हाला अत्यंत प्रिय आणि तो आहेच आहे ते म्हणजे की ते सतलक्षण आमच्या अनुभवास आला म्हणतो आणि चित्ते कळलं तर आनंद म्हणता हे मात्र आमची प्रतीती नाही तुम्ही आनंद रूप तुमच्यामध्ये आहे तुम्हीच आनंद रूप आहे म्हणता पण आम्ही ते दुःखी आहो नेहमी तुम्ही सांगता आनंद रूप म्हणून हे कसं काय मिळेल कसं बसावं हा प्रश्न हरकतचा प्रश्न मग त्याला सांगतात काय बाबा आनंद आहे पण झाकलेला आहे इतकंच आहे. तर काय आनंद नाही असं नाही जसं रत्न असावा रत्न आहे त्याच्यावर एक कापड किंवा असं काहीतरी पडलेलं आहे म्हणून समजा मी तू काय म्हणतो रत्न कुठे आहे नाहीच की आहे तिथंच आहे तो ते काढून वरचं ते झाकलेलं आहे ते काढून टाक तिकडे आहे ते तसं आहे आनंद हे झाकलेलं आहे आमच्या अज्ञानामुळे भ्रमामुळे देहभूत अहंकारामुळे हे मूळ स्वरूप जे आहे आपले आपण आहोत हे झाकलेलं आहे म्हणून आनंद झाकलेला आहे आनंद वाटत नाही तुम्ही सगळे काढून टाका तुमच्या तुम्हाला आनंद होईल की तुम्हीच बघा आता विसरा सगळे काढून टाका म्हणजे काय त्याची कल्पना करू नका देह भाव म्हणजे देह स्वस्थ बसून टाका म्हणजे देहाबद्दल विचार करू नका मग पाहायचे सोडून द्या म्हणजे डोळ्याचे काम बंद करा काही निश्चित जागी बसा आणि तिकडे खाणे तर नाहीच आहे वाचही नाही शब्दही नाही रूपही नाही देह भाव नाही कल्पना सगळी सोडून द्या बसा तुम्ही एकटे तुम्ही बसा त्यावेळेला तुमचा अनुभव काय असतो बरं वाटतं का शांत आराम काय नाही जायचं नाही यायचं नाही द्यायचे नाही घ्यायचं नाही कमावायचे नाही सुख नाही दुःख नाही मान नाही अपमान नाही लाभ नाही हानी नाही काही नसताना प्रत्येकाचा अनुभव कसा असतो वाराव काही नसता स्वस्थ बसलाय पण तो स्वस्थ बसला म्हणजे त्याचा अर्थ स्वस्थ असतो स्वस्थ आहे म्हणून ते ह्याच्यामुळेच आहे तो स्वस्थ बसतो म्हणजे स्वस्थचा असतो तो सहज बसलेला असतो स्वस्थ बसतो म्हणते मी म्हणजे स्वस्थ मध्ये स्थित स्वतः आपण वगैरे एकटे होतो बसलेला आहे पण तो जे आनंद आहे म्हणजे आपलाच आनंद होतो म्हणजे आनंद रूप आहे ते प्रकट तिकडे होते म्हणजे एकच सांगण्याची इतकं आहे तो आनंद रूप आहे हेही लक्षण आता 3 लक्षणामध्ये त्याकरता आचार्याने म्हटलेलं आहे काय तत्वम देहो अगोदर निसून केल्याशिवाय तू कोण नाही नसलेल्या वस्तूंना मी बसलाय त्याकरता तो भ्रम काढला पाहिजे नाव नाही देह नाही स्वरूप नाही नाम आहे सुख देव मन नाही तर काही नाही न त्वम देहो नेंद्रियाळे न प्राण न मनो न भी काढून दिलं ते आहेच कोण विशुद्धम केवलम ज्ञानम केवल ज्ञान ज्ञान म्हणजे हे मिश्र ज्ञान आहे शुद्ध ज्ञान नाही आम्ही डोळ्याने बघतो हे ज्ञान असं वाटतं की नाही ऐकतो वगैरे हे मिश्र ज्ञान आहे पण हे काय डोळे बघणे नसताना ऐकायचं नाही बघणे नाही ह्या विषय ज्ञान नाही म्हणजे विशुद्धम केवल ज्ञान म्हणतो आनंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती म्हटलेलं आहे ब्रह्म कसं आहे केवलम ज्ञानमूर्ती ते आचार्य म्हणतात केवलम विशुद्धम केवलम ज्ञानम निर्विशेषम कोणतेही विशेष नाही कोणतेही विषय नाहीत आणि निरंजनम तदेकम निरीकम परमानंदम
ते तुम्ही हे ज्ञान म्हणून सांगितले की ती वस्तू प्रमाण स्वरूप आहे. तत्वमसी ते तू आहे. अद्वयम एकमेव असा श्रुतीचा तत्वमसीचा अर्थही सांगितलं. म्हणजे श्रुतीने श्रुतीचा बघ आधारही तुम्ही वापरून दिला, तुमचा अनुभव दाखविला. म्हणजे तुम्ही प्रत्येक जण मी ध्येय आहे, मी उपाधी आहे, इतकं थांबत नाही. माझं मी म्हटलं की नाही माझं निर्माण होत. आणि मी माझे म्हणजे काय तुम्ही असं विचाराल, काही असं भेटलं काय बिघडलं काय? हा भयंकर बिघडलं म्हणजे कारण काय तुम्ही मी माझे म्हणता त्या वस्तू विकारी नाशवंत असल्यामुळे मग त्याचे विकार नाशवंत तुमच्यावर परिणाम करणार हो की नाही. तुझा माणूस आहे पण वाईट माणसाची एक संगत धरलेली आहे म्हणून समजा. मी चांगला आहे को पण वाईट माणसाची तुमच्यावर येणार. तो चोरी केलं तर मग तुम्ही तुला तू म्हणून धरणार हो की तू ते वाईट चोराचे मित्र तू आहेस तर तू मग चोराचे जे मित्राचे जे गुणधर्म आहेत किंवा ते जे काय शिक्षा आहे वगैरे दुःख आहे ते जसं भोगावं लागणार. तसं तू खरोखर आनंदी बसला तर सुरू का ती विकारी नाशवंत देहाच्या संगतीने मी म्हणून एक स्वनिर्धार झालेले आहेत. अहंकार रूपी झाला आहे आणि त्यामुळे ममकार वाढलेला आहे. ममकारामुळे काहीतरी विकार होत असणारच. मुले म्हणी हे ते ममकार घरदार हे ते स्थिर आहेत. काहीतरी विकार होत असणार. तो ते दुःख कमी झालं म्हणजे दुःख नाशलं म्हणजे अत्यंत दुःख थोडं असं काहीतरी आलं की म्हणजे दुसरं काहीतरी बरं वाटले ते सुखदुःखाचे मग तू स्वतः सापडतो. स्वतःच्या स्वरूप सोडून याला उपाधीला किंवा शरीराला मी म्हटल्यामुळे अहंकारामुळे आणि ममकार धरल्यामुळे मग इतकी सर्व दुःख आम्हाला झालेलं आहे. तर निरसन व्हायला पाहिजे. कारण निरसन झालं म्हणजे कार्य निरसन होतं. कार्य हे दुःख दिसतं की नाही हे आपण नको बाबा दुःख नको. म्हणजे काय कर दुःखाला कारण जे आहे ते कारण टाक म्हणजे दुःख जाईल नाही तर जाणार नाही. म्हणजे काय कारण आहे देहभाव अज्ञान आणि जीवभाव आहे हे दुःखाला कारणीभूत आहे. आणि खरोखर पाहता तुला काय संबंधच नाही. तू अज्ञानामुळे हे केलेले आहे. खरोखर पाहता तू निराळा आहेच आहे. पण उगाच हे आपल्या अंगावर ओढून घेतलं आहे अज्ञानामुळे ते निसर्ग ज्ञानाने निसर्ग कर आणि तुझं स्वरूप मी सच्चिदानंद आत्मा आहे हे तू जाणून घे. मग हे दुःखाचे निरसन होईल त्याकरता ह्याची हे दुःखमय आणि विकारमय अशा तुम्ही माझी तू चिकटल्यामुळे मग तू दुःखी जर त्याकडे हे सोडलं पाहिजे. काय बिघडलं म्हणजे सगळं बिघडण्याचं कारण तेच झालेलं आहे. पण त्याची अहंभाव ते काढून टाकू. स्वतः जे कुठे कोणत्या स्वरूपात एक तिळमात्रही नाही एकही नाही त्यापैकी तिळमात्रही नाही. दुःख विकार वगैरे बाहेर त्या उपाधीमध्ये आहे. मी आणि माझ्यामध्ये आहे. ते तुमच्या आता वर्णन मी केलेले सचित आनंदामध्ये एक लवलेश आहे का सगळ्याच असतं. एकदम नाश एकदम सगळे दुःख एकदम नाहीच होतील. कारण दुःखाचा लेशच नाही लेपच नाही. केवळ परमानंद आहे आनंद स्वरूप आहे. त्याकरता तुमच्या रूपाला तुम्ही ओळखा आणि आनंदाला तोटा नाही म्हणतात. मी आनंद रूप आहेच आहे याचा तुमचा निश्चय झाला आपण निश्चय करीत नाही करावा म्हणतात. करण्याकरता हे सत्ता वगैरे आहे. त्याकरता थोडक्यात विषय काल कोणते दिवस काय झालेला आहे तो विषय मी सांगितला ते लक्षात घ्या आणि याचं स्वरूप